हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग जो आहे ना, तो 2 दिवसाचा ब्लॉग असणार आहे. तर मी काल व्हिडिओ अपलोड केला नव्हता. म्हणजे मी काय करत असते की आज व्हिडिओ म्हणजे शूट केला की उद्या एडिटिंग करून अपलोड करत असते. तर हा व्हिडिओ जो आहे तो परवा दिवशीचा आहे आणि व्हिडिओ बनवून ठेवला होता, पण ना त्याची एडिटिंग करायचं ते काम राहून गेलं होतं, त्यामुळं काल व्हिडिओ अपलोड केला नव्हता. त्यामुळं ना मग परवा दिवशीचा आणि कालचा 2 दिवसाचा व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे. तर फ्रेंड्स, आता इथे ना संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी पटकन ना भाकरी वगैरे बनवून घेतलेल्या आहेत. 4:15 झालेल्या आहेत तसं तर. आणि साहेबांचा फोन आला होता. ते बोलले की डाळ भात वगैरे काय बनवू नको आणि सुकटची भाजी, भाकरी आणि भात थोडासा बनव, असं म्हणून सांगितलं होतं. तर त्यामुळं ना मग त्याला काही जास्ती वेळ लागत नाही. त्यामुळं मी ना इथे आता पटकन भाकरी बनवून घेतलं आणि अन्नूताईला ना कांदा वगैरे कापायला सांगितलं सुकट बनवण्यासाठी. आणि इथं आले मी बेडरूममध्ये. तर हे जे सुकलेले कपडे होते स्टँडवरचे, तर ते कपडे मी चेअरवरती ठेवते आणि बाहेरचे जे कपडे आहेत आज सकाळी धुतलेले, तर ते कपडे मी स्टँडवरती सुकायला टाकणार आहे. आणि बाहेर ना कंटिन्यू पाऊस चालूच आहे, त्यामुळं म्हणजे कपडे सुकण्याचं काही हेच नाही आहे. तर स्टँडवरती जर आता जरा लवकरात लवकर स्टँडवरती टाकलं ना, तर मग संध्याकाळी रात्रभर म्हणजे फॅनच्या हवेला कपडे सुकतात. नाहीतर कपडे असं स्टँडवरती टाकायला जर उशीर केला ना, तर मग कपडे म्हणजे एकदम व्यवस्थित सुकत नाहीत. थोडं थोडं का होईना कुठेतरी ओलसरपणा राहतो कपड्यांमध्ये. त्यामुळं ना हे काम मेन महत्त्वाचं आहे. आमच्या इथे 4:15 झालेले आहेत, पण ना मी कपडे पटकन सुकायला टाकते. आणि उन्हाळ्यामध्ये मात्र काय टेन्शन नसतं. उन्हाळ्यामध्ये किती उशिरा कपडे सुकलेले जे काढले ना, तरी काही टेन्शन वाटत नाही. पण पावसाळ्यामध्ये मात्र भरपूर हे कपड्यांचं हे असतं. तर ना वैभवदादाची ना ट्यूशन जी आहे ती आत्ता संध्याकाळची नाही आहे, तर सकाळची झालेली आहे. या अगोदर ना संध्याकाळची ट्यूशन असायची त्याची आणि त्यामुळं ना मग मला 4लाच स्वयंपाकाला सुरुवात करावी लागत होती. 4ला स्वयंपाकाला सुरुवात केली की 5 वाजेपर्यंत डाळ भात तयार करून द्यावं लागत होतं. आणि मग वैभवदादा 5ला शाळेतून यायचा आणि डाळ भात वगैरे गरम गरम डाळ भात खायचा आणि त्यानंतर ट्यूशनला जात होता. पण आता ना त्याची ट्यूशन जी आहे ती सकाळची झालेली आहे. त्यामुळं ना मग संध्याकाळी थोडंसं उशिरा जरी स्वयंपाक सुरुवात केली ना, तरी पण काही हे नाही. तर आता इथे ना भाकरी वगैरे तर झाल्या होत्या माझ्या. तर आता पटकन हे सुकट बनवून घेते आणि तोपर्यंत अनुताईने ना कांदा वगैरे सगळं कापून ठेवलं होतं. डाळ मुगाची जी डाळ पण टाकत असते ना मी याच्यामध्ये, तर डाळ पण भिजवून ठेवली होती. तर आता पटकन याला ना फोडणी देते. आणि सुकट बनवायचं म्हणलं ना तर माशा भरपूर येतात आणि पावसाच्या दिवसामध्ये माशा काय माहिती कुठून येतात काय माहिती, पण भरपूर येतात माशा. त्यामुळं ना आता इथे सुकट मी अगोदर भाजून घेतलं आणि आता कांदा फ्राय व्हायला थोडासा उशीर लागतो ना, तोपर्यंत मी सुकट जे आहे ते हे करून घेते, फडकून घेते म्हणजे पाकडून घेते. तर माशा येऊ नये म्हणून मी ना वॉश बेसिनमध्ये सुकट जे आहे ते पाकडलं. कारण की पटकन म्हणजे वॉश बेसिनमध्ये ना ते जाळी लावलेली आहे ना मी, त्यामुळं ते कचरा ना म्हणजे पाईपमध्ये वगैरे जाणार नाही डायरेक्टली. ते जाळीवरतीच वरती राहतो. त्यामुळं ना मग म्हणलं इकडं-तिकडं सुकट हे पाकडण्यापेक्षा वॉश बेसिनमध्ये पाकडलं तर मग पटकन आपलं वॉश बेसिन धुवून काढलं की मग माशा वगैरे गोंगणार नाहीत. नाहीतर ते माशा जर हे करायला लागले ना, फिरायला लागले ना, तर मला खूप चिडचिड झाल्यासारखी होते. थोडासा चहा जरी बनवला आणि चहाचा कप जर असा ठेवला वॉश बेसिनमध्ये की लगेच माशा लगेच येतातच. आणि भरपूर म्हणजे आमच्या इथे तर ना हे थोडंसं नदी वगैरे आहे, झाडं-झुडपं जास्ती आहेत ना, त्यामुळं ते माशा झालं तर मच्छर, कीटक वगैरे याचं प्रमाण ना पावसाळ्यामध्ये भरपूर होतं. आणि त्यामुळं ना ते मच्छरची अगरबत्ती लावल्याशिवाय ना संध्याकाळी जमतच नाही असं होतं. तर आता इथे मी फोडणी दिलेली आहे आणि सुकट जे आहे ते पाकडून ना ह्याच्यामध्ये धुवून घेते स्वच्छ पाण्यामध्ये.
कारण की बारीक बारीक कुठंतरी काहीतरी एखादा खडा वगैरे असला तर ते ना पाण्याच्या तळाशी जातो आणि वर राहतं सुकट. त्यामुळे त्याला धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने. आणि आता सुकट म्हणजे डाळ ना अर्धवट शिजलेली होती आणि त्याच्यामध्ये मग मी सुकट टाकलं. तर म्हणजे सुकट जास्ती वेळ लागत नाही ना सुकट शिजायला, पण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मी अगोदर डाळ शिजवून घेते. आणि हे बघा पटापट मी जेवढे काही सुकट बनवण्यासाठी जे काही भांडे काढले होते ते पटकन धुवून घेते. नाहीतर एखादी माशी जर आली की मग त्याच्या मागं भरपूर माशा चालू होतात यायला. आणि तुमच्या इकडे पण असा प्रॉब्लेम आहे का ते कमेंट करून नक्की सांगा मला, की माशा वगैरे आहेत का, आता मच्छर वगैरे झालेला आहे का ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे मात्र ते नदीमुळं होतं आहे वाटतं, नाहीतर काही एवढं हे होत नाही, पण नदीमुळं जास्ती ते मच्छरचं प्रमाण आहे. तर हे बघा तर जाळी लावलेली होती, तर जे सुकट पाकडलेला जे कचरा होता ते डस्टबिनमध्ये टाकून दिला. आणि आता किचन पुसून घेतलं स्वच्छ. त्यानंतर इथे ना वैभवदादाने मला टोमॅटो आणि कांदे आणून दिलं होतं. आता मी ना थोड्या प्रमाणातच आणत असते हे असं, कारण हे पाऊस जसा चालू झाला आहे ना तसं आम्ही ते इकडं स्टेशनला जाणंच बंद केलं आहे. गाडी घेऊन स्टेशनला जाणं बंदच केलं आहे. आणि साहेब पण सकाळी रिक्षाने जातात ना, तर मग बाईक असंच घरातच असते, म्हणजे पार्किंगमध्येच असते खाली. आणि असं पण ते पेट्रोल आजकालचं ते बरोबर नाही, त्यामुळं ना ते गाडी जास्ती वापरतच नाहीत ते. आणि पावसाळ्यामध्ये जागोजागी रोड पण ना असं शेवाळ्यासारखे झालेले असतात, त्यामुळं ते नकोच बोलतात गाडी काढायला. आणि त्यामुळं ना मग आम्ही स्टेशनला वगैरे जात नाही आजकाल. म्हणजे रविवारचा दिवस असला की आम्ही अगोदर काय करायचं की रविवारचा दिवस असला की हप्त्याभराचं एकदाच भाजीपाला घेऊन येत होतो स्टेशनला जाऊन. पण आता ना जसं संपल तसं थोडं आणणं चालू आहे. तर आता इथे ना टोमॅटो अर्धा किलो आणि कांदे 1 किलो आणले होते. आणि मला ना म्हणजे हप्त्याला 2 किलो कांदे लागतात. पण आता 1 किलो जसं कांदे संपतील तसं घेऊन येणं चालू आहे आता. कोण आलं? कोण कोण पाहिजे? नाही तुझं आहे का? आणले 2 गरम वडापाव. अगो बाई, तुला अंडे दोघांना 2 गरम तला एक खावा. बाहेर ते चट्टल पर सुद्धा खाते माहिती का? कशाचं? अंड्याचं. मग काय बारीक उकळीमध्ये कुटायचं आणि कुठे देऊन खायचं. टेस्टी मग काय वाढला अंड्याचं तर खाल. हा मग काय नाही माहिती. अजून मागच्या डब्यात पुढे गेलं फार. कांदा पण टाकला बा. मला काय ते फ्रँकी खाल्ली, चिकन फ्रँकी. त्याला दुसरं पाकिट म्हणजे खायला घालून पण कुठे टाकतात आई तुला वरून घेते पाहिजे. बाप कष्ट करते 12 घंटे तेव्हा येते. सकाळी 4:30ला गेलेलं बघ किती वाजता दाखवता बघ किती वाजता. मिरची जास्ती टाकल्या खाऊन झाल्यावर उरले तर ठेवा मला. मिरच्या शेंगा फोडून तरी दाणे काढून घे. बरोबर ठीक आहे. चहा बनवू का? चहा नको, पाऊस आला बघ. ताण लागेल पाणी पिलो. आले तिकडे एक फिल्म नाही नवीन वेळा माहिती का? तिकडे ऊन आहे ना, फुल लांब आलं एकदम. इकडे कंटिन्यू चालू आहे दिवस. मोठा पण नाही येत, बारीक चालू आहे. मग काय आम्ही बघ बोट मध्ये बोलतो, बस मध्ये बसलो म्हणून आज एवढं
बघू कोण किती हा, करतंय. कोण पटापट करतंय? नाही, मी घाबरून राहिलो, तुमची केवढे झाले? बघ, द्या मला अर्ध्या. बघ, मी थांबते. किती वेळ पाहिजे तुला? अगं ते सुकटमुळे हे वाटते काय? माशामुळे हा. सुकट तू इकडे पकडली ना नाही, बेसिनमध्ये. तर तिथं पकडली नाही, वर बेसिनमध्ये. आता केस सावरण्यातच 1 तास तर जाईल हो. कुणाचा ढिगारा मोठा होईल त्याला 5 रुपये बक्षीस. ज्याचा ढिगारा मोठा होईल त्याला 5 रुपये. 5 नाही, 15 रुपये द्या. 5 रुपये बिंदास 5 रुपये द्यायचे. अख्खे? अख्खे 5 रुपये पूर्ण. हो, असं उद्या द्या, असं मी आता पटापट करायचं. एवढं द्या. असं केलं. नाही का? मला येतं का म्हणायला? हो. असं केलं गहू. वैभव तुझे सांभाळा. काय? तिला डापायला लागले. बघ वैभवचा किती झाला. वैभव, आणि तुला पप्पाने मदत करून सुद्धा बघ. वैभव, तू काल माझा फेस वॉश घेतला, मॉइश्चरायझर घेतलं ना? शेंगदाणे ते झालं आता. शेंगदाणे तर तुझा त्याच्या बदल्यात. ते ना वैभव. मग ना दे. चिटिंग आहे भाई. चिटिंग करताय तू, चिटिंग करताय. बरं आहे का? 15 रुपये घेतले ना मी, 2-2 रुपये देईन मला द्या. काय फायदा अर्धा तरी हिस्सा बघा, म्हणजे हिने 15 रुपये घेणार आणि आपल्याला 2-2 रुपये देणार. बघा, काय सगळे देऊ का तुम्हाला? अर्धे तरी द्यायला. हे बघ तुझ्या बघ आणि माझे बघ. बघ पप्पाने सगळ्यात लास्ट येऊन बघ. फिर. तुला तुला फोडून देऊन परत तू सुद्धा. वापरू नको खायला चालतं. कारण थोडं नसतं. बाई, मी पण निघाले पांढरं. खराब घेऊ नका. नाही, काळा काळा वगैरे पडला असेल तर नको घेऊ. मी कसं टाकून असं देतो. आहे बा- बासर. बासर निघाला असेल तर नाही. मला सगळं समजतंय, बघ त्याला सांगायची गरज नाही. तर फ्रेंड्स, इथे ना आईने म्हणजे माझ्या सासूबाईने ना गावाकडून शेंगा, पापड आणि चटणी वगैरे पाठवली होती, सांडगे वगैरे पाठवले होते. तर ना पापड पण ना आईने घरातच बनवलेले आहेत, उडदाचे पापड. आणि हे सगळं पाठवलं होतं. तर साहेब बोलले की हे असंच जर ठेवलं ना शेंगा तर त्याला भुरा वगैरे येऊ शकतो, त्यामुळे त्याला ना फोडून ठेवूया. मग आता इथे स्पर्धा चालू आहे सगळ्यांची म्हणजे शेंगा फोडायची. आणि तेवढ्यातच साहेबाने ना ते माझं एक छोटंवालं मंगळसूत्र ना उतरलं होतं. जवळजवळ आता महिना झाला ते मंगळसूत्र उतरलं होतं. तर मी ना मोठं ते गंटनच घालून फिरत होते आणि खूप अवघड होतं. हे छोटंसं गळ्यात राहिलं ना तर छान वाटतं. तर इथं ना गाठायचा प्रयत्न केला आम्ही, पण ना इथं म्हणजे झालंच नाही गाठणं. एकच माणूस आहे गाठणारा आणि तो पण कधी येतो कधी जातो ते काय माहीत पण पडत नव्हतं आम्हाला. त्यामुळे ते राहूनच गेलं होतं. मग साहेबांनी ना तिकडे नवी मुंबईला घेऊन गेले आणि त्यांनी तिकडूनच गाठून आणलं. म्हणजे ना मी मापासाठी ना एक धागा दिला होता आणि त्या धाग्याच्या मापानेच ते मंगळसूत्र गाठून आणा म्हणून सांगितलं. तर एकदम परफेक्ट बसलं होतं, व्यवस्थित असं. तर आता इथे ना शेंगा फोडून फोडून कंटाळलेत आता मुलं. आता बघूया विनर कोण ठरतंय ते. म्हणजे आजच्या गेमचा विनर आहे शेंगा जास्ती फोडणारा पराक्रमी वैभव. तरी माझं इथं काम कमी घेतलं. हा, मग काय नाही तुझ्या. हा, तुझ्या घेऊन येते. गाव काढलं. ती कुठं आहे? कुठं आहे? ए, कुठं आहे? तो हारलीच. तर फ्रेंड्स, इथपर्यंत हा व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर हा पुढच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर सकाळची वेळ आहे आणि मी त्यांना हे स्कार्फ जे बांधला होता ना ते काढत आहे, कारण की याचा काहीच फायदा नव्हता. हवा जर जोरात आली ना तर ते म्हणजे पावसाचे शिंतोडे आतमध्ये येतच होते. हां, हवा नसली ना तर मग ते म्हणजे पाऊस येत नव्हता आतमध्ये, पण हवा जास्ती जोरात आली की मग ते कपडाही शेवटी ते फडकला की ते सगळे शिंतोडे आतमध्ये यायचे, म्हणून मी ते काढून टाकलं. आणि हे बघा आमच्या इथले सकाळचं वातावरण.
तर फ्रेंड्स ह्या नव्या दिवसामध्ये म्हणजे नेक्स्ट मॉर्निंगमध्ये ना पाऊस नव्हता आणि म्हणजे जवळजवळ आता 9 9:30 होत आलेत पण ना पाऊस नव्हता अजिबात आणि थोडंसं ऊन पडल्यासारखं झालं होतं. म्हणून मी ना हे पांघरायचं जे आहे रजाई ते धुवून टाकली. कारण की भरपूर दिवसापासून हे धुवायचं पण विचार करत होते पण ना पाऊस कंटिन्यू असल्यामुळे धुवणं होतच नव्हतं. पण आज ना जरा पाऊस कमी झाला आहे त्यामुळं पटकन मी धुवून टाकलं. आणि ही रजाई सुकायला ना जास्ती असा वेळ लागत नाही. म्हणजे आपलं जसं वाकळ सुकायला जसा वेळ लागतो अख्खा एक दिवस लागतो तसं नाही लागत. याला 2 तास जर असं हवेमध्ये टाकलं ना तर ते सुकून जातं एवढं म्हणजे हे असतं. हां त्याच्यामध्ये गरमी असते, गरमी छान लागते पण ना धुवायचं थोडंसं होतं जड पाण्यामध्ये हे केल्यावर. पण ना 2 तास जर याला हवेमध्ये ठेवलं की ते सुकून जातं म्हणजे सुकायला एवढा वेळ लागत नाही. म्हणून मी धुवून टाकले ते. आणि पावसाळ्यात ना अंथरुणं पांघरुणं कितीही स्वच्छ जरी असली तरीसुद्धा थोडा का होईना वास येतच असतो. कारण ओलसर वातावरण असतं त्यामुळं थोडं का होईना वास येतच असतो. त्यामुळं ना ते म्हणलं आज थोडंसं उघडलं आहे पाऊस तर पटकन धुवून टाकावं. आणि ना मी म्हणजे ना बेडशीट पण ना आता जवळजवळ एक 5 ते 6 दिवस झाले असतील बेडशीट पण मी चेंज केली नव्हती. तर ह्या पावसामुळंच कारण हे कपडे सुकणं अवघड झालं होतं तर हे अंथरुण पांघरुण हे तर लांबच राहिलं सुकायचं. त्यामुळे ना मग मी बेडशीट पण चेंज केली नव्हती भरपूर दिवस झालं आणि हे पांघरायचं पण तसंच राहून गेलं होतं. पण आता पटकन बघितलं आणि म्हणलं 1 तास 2 तास जर पाऊस नाही आला ना तर मग आपलं होऊन जाईल काम, हे सुकून जाईल सगळं. म्हणून मी टाकलं आपलं धुवून. आता बघूया पाऊस येतो की नाही ते. आणि त्यानंतर मग जेव्हा मी काच बंद करून आतमध्ये येत होते तेवढ्यात माझं लक्ष इथे बेडशीटवरती गेलं आणि म्हणलं आज चेंज करूनच टाकावे बेडशीट. कारण की 7-8 दिवस झालं बेडशीट चेंज केलं नव्हतं. मी उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ना 3 दिवस झाले की बेडशीट चेंज करत असते. पण आता ह्या पावसामुळं ना म्हणजे बेडशीट सुकवायचं टेन्शन होतं म्हणून मी ना चेंज केलंच नव्हतं. 5-6 दिवस झाले बेडशीट चेंज केलं नव्हतं. म्हणून आता चेंज करून घेते बेडशीट. आणि ऐनास ऊन पडलंय तर बघूया ते जर सुकलं तर पटकन हे बेडशीट पण धुवून टाकता येईल. आणि जर पाऊस जर चालू झाला तर मग मात्र उद्या धुवीन बेडशीट. आणि मुलं ना अभ्यास करायला सहसा याच्यावरतीच बसतात, बेडवरती बसतात अभ्यास करत दोघं पण. आणि अभ्यास करत करत आपलं काय थोडंफार काय खातात वेफर किंवा काय बिस्किट वगैरे काय खातात तर त्याचं थोडं का होईना तर ते बेडशीटवरती पडणारच ना. त्यामुळं ते म्हणजे माशा गुंगाला अजून ते आमंत्रण ते पण झालं. आणि 5-6 दिवस झालं होतं म्हणजे झालंच होतं बेडशीट खराब म्हणून मी ते चेंज करून घेतले. आणि ना हे हे आता ग्रे कलरचं आहे. असं व्हिडिओमध्ये वेगळं दिसत असेल पण ग्रे कलरचं बेडशीट आहे आणि हे कलर पण मला खूप आवडतो. आणि अजून एक ते पिवळावाला कलरचं बेडशीट आहे ना ते. त्या पिवळ्यावाला कलरच्या बेडशीटमध्ये तर ना एवढं हे वाटतं की थंड शांती असं वाटतं ते कलर बघून. आणि हा पण कलर खूप छान वाटतो. कारण एकदम डार्क कलर ना म्हणलं तर असं एकदम ना उष्ण असं वाटतात डार्क कलर. पण लाईट कलर म्हणलं ना तर थंड शांत असं वाटतं. त्यामुळे ना जास्तीत जास्त तर मी लाईट कलरचेच बेडशीट घ्यायला हे करते. आणि एकच आहे डार्क कलरचं माझ्याकडे ते एकदम चॉकलेटीवालं तर तेवढंच आहे डार्क कलर. आणि आता इथे ना उशांचे कवर पण मी चेंज करून घेते. आणि उशीचं कवर ना ह्या बेडशीटवरती ना पिंक कलर राहिला असताना खूप छान वाटलं असतं. पण मी एकदा ट्राय केलं बाजारमध्ये बघितलं पण तिथं काय कवर भेटलेच नाहीत चांगले. त्यामुळं ना मग ते नंतर लक्षात राहिलंच नाही माझ्या हे कवर घ्यायचं. तर आता इथे ना हे एक गुलाबी कलरचे 2 कवर आहेत आणि हे चॉकलेटी 2 कलर आणि अजून एक उशीचे 2 कवर आहेत पण ते पण चॉकलेटीच कलरचे आहेत. त्यामुळे इथे 4 उशीचे कवर आहेत चॉकलेटी आणि 2 पिंक लाईट पिंक असं म्हणजे आहेत. तर होऊन जातं थोडंफार कुठंतरी मॅच. पण याच्यावरती ना पिंक कलरचं राहिलं असताना तर एकदम छान वाटलं असतं याच्यावरती. तर आता इथे कपडे वगैरे सुकायला टाकून त्यानंतर बेडरूममध्ये जाऊन बेडशीट वगैरे चेंज केलं आणि त्यानंतर मी आली होती बाहेर. तेवढ्यात मग म्हणलं की अनुताईच्या केसांना तेल तर लावून द्यावं. कारण असं तर मुलं तेल लावायला मागत नाहीत. म्हणजे
तेल लाव म्हणलं ना तर हां लावते असे करते, पण ती लावतच नाही तेल. त्यामुळं आता स्वतः तिला जबरदस्तीने बसवून तेल लावत होते केसांना, कारण की मुलांना वाटतं ना ते चिपचिप होतात केस, त्यामुळे ती ना लावायला नकोच म्हणते केस. आज नको उद्या असं चालू असतं तिचं. पण आज म्हणलं की वाटल्यास संध्याकाळच्या टायमाला धुऊ केस, पण आज जर लावू दे तेल केसांना, म्हणून इथे मी तिच्या केसांना तेल लावत होते. आणि तिची केस ना लेंथ खूप छान आहे तिच्या केसांची, पण ना असं जाड नाही आहेत जास्ती, थोडंसं म्हणजे असं मीडियम आहे, जास्ती पातळ पण नाही, पण लेंथ एकदम चांगली आहे. म्हणजे तिच्या ना आत्यांची केस आहेत तसे, त्यामुळं नाहीतर माझी केस तर एकदम छोटीशी आहेत, तर तिची ना तिच्या आत्यासारखी केस झालेली आहेत. तर इथे ना तेल म्हणजे ते केस आता तिचे आत्याचे केस तसे आहेत, त्यामुळे तिचे केस लांब आहेत ते मान्य आहे, पण त्याची निगा पण राखणं हे पण महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं मग इथे मी केसांना तेल लावून देत होते. आणि ना केसांना खरं तर ना जर लांब असावे केस, आपल्या मुलींचे केस लांब असावे असं जर वाटत असेल ना, तर ते नाही का शाळेमध्ये जाताना मुली 2 वेण्या घालतात रिबिन वगैरे लावून, तर तशा वेण्या वगैरे घातल्या ना तर खरंच केसाची लांबी जी आहे ना ती चांगली होते एकदम, 2 वेण्या असल्यामुळे. आणि 2 वेण्या घालून जर मुलींना शाळेत पाठवलं ना, तर शाळेतून आल्यावरती लगेच ते वेण्या सोडू द्यायचं नाही, त्याला असंच ठेवून द्यायचं. म्हणजे आज वेणी घातली की दुसऱ्या दिवशी सोडायची, असं करायचं. म्हणजे ना केसाची लांबी जी आहे ती वाढते एकदम. आणि केसांना तेल लावत होते मी, तेवढ्यातच इथे पावसाने आगमन दिलेलं आहे, म्हणजे पावसाचं आगमन झालेलं आहे. त्यामुळं पटकन पळत आली आणि हे जे रजाई होती ते काढून हे केले मी. पण आता प्रश्न पडला की रजाई टाकायची कुठे, तर इथे बघा चेअरवरती मी टाकून दिले. असं तर झालेलं होतं, पाणी वगैरे गळालेलं होतं त्यातलं, थोडंसं राहिलं होतं. आता हे फॅन खाली टाकलं ना तर सुकून जाईल हे आरामात. तर हे ॲडजस्ट करून कसं तरी आता हे करून टाकावं लागेल, कारण असं जर म्हणलं ना मग ते धुवायला होतच नाहीत ना कपडे. पण आता पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी असा पसारा पडलेलाच असेलच, प्रत्येकाच्या घरी कोणाकोणाच्या घरी असा पसारा असतो कपड्यांचा ते मला नक्की सांगा. पावसाळ्यात इकडे तिकडे कपडे सुकत घातलेलेच असतात. आणि त्यानंतर ना आता हा व्हिडिओ आहे रात्रीचा. तर इथे ना रात्री म्हणजे मी स्वयंपाक वगैरे केलेला, ते बाकीचे कामं वगैरे केलेले, काही शूट केलं नव्हतं. पण साहेबांनी ना जवळजवळ आता आमच्या लग्नाला ना 20 वर्ष झालेत, पण आम्ही ना मटण खाणं बंदच केलं होतं, कारण साहेबांना आवडत नाही मटण वगैरे. त्यांना चिकन मच्छी हे आवडतं, पण मटण नाही आवडत. पण ना मी सांगितलं की मला मटण खावंसं वाटतंय, त्यामुळे त्याने ना आणलं होतं. आणि ते बोलले की आपल्या दोघांसाठी बनव, कारण मुलं तर नकोच म्हणतात, त्यांना पण सवय नाही ती खायची. पण म्हणलं की आपण आता आणायला जर हे केलं तर मग मुलं पण खायला शिकतील हळूहळू, म्हणून मी आणायला सांगितलं थोडंसं. तर इथे मग साहेब पण बोलले की ठीक आहे आणतो, पण मी म्हणलं की तुम्ही जर खात असाल तर आणा, नाही तर मी एकटी म्हणल्यावरती नका आणू. म्हणल्यावर ते बोलले ठीक आहे मी पण खाईन असं बोलले ते. मग आता इथे मटण जसं चिकनची भाजी बनवते ना तसंच ही पण भाजी बनवलेली आहे, म्हणजे मसाला वगैरे सगळा तसाच बनवलेला आहे. आणि डाळ भात पण बनवलं आहे, म्हणजे ज्यांना नाही आवडलं मटण खायला त्यांनी डाळ भात पण खाऊ शकता. त्यामुळे डाळ भात भाकरी आणि मटण हे बनवलेलं आहे. तर फ्रेंड्स हा ब्लॉग ना आता खूप मोठा झाला आहे, त्यामुळे हा ब्लॉग इथेच थांबवते. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.